ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ब्रेकिंग न्यूज येते। मानखुर्दमध्ये 80 कोटी रुपयांची चांदी जप्त केली आहे। वाशी चेकनाका परिसरात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। तर नाकाबंदी दरम्यान ट्रकमध्ये 476 किलो चांदी सापडली आहे। हाँगकाँगवरून चेन्नईला 80 कोटींच्या चांदीची वाहतूक केली जाणार होती, अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते। या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। भाग्यश्री, नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर येत्या बुधवारी अगदीच मतदान तोंडावर येऊन ठेपलेलं आहे। सध्याचे भरारी पथकं आहेत ती सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी येणारे गाड्या वाहनांची तपासणी केली जाते आणि त्यातच शनिवारी मध्यरात्री आपण जर पाहिलं तर मानखुर्द पोलिसांनी वाशी चेकनाका परिसरात चेन्नईहून येणारा एक ट्रक अडवला। या ट्रकच्या तपासणीत जवळपास 8476 किलो वजनाची चांदी सापडली आहे आणि तिची जी किंमत आहे ती जवळपास 80 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय। ट्रकच्या तपासणीत आढळून आलेली चांदी ही हाँगकाँग येथून चेन्नई येथील कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आली होती आणि तेथून ती मुंबईत आणण्यात येत होती। घटना उघडकीस आल्यानंतर प्राप्तिकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते अणुशक्तीनगर मतदारसंघ तिथे पोहोचले। भरारी पथकाला देखील तिथे पाचारण करण्यात आलं आणि ही चांदी जी आहे ती सध्या जप्त करण्यात आलेली आहे। अधिकचा जो तपास आहे तो भरारी पथक निवडणूक आयोगाचे अधिकारी घेताना पाहायला मिळतात। मात्र ही चांदी नेमकी कुठून आली आणि ही चांदी नेमकी कोणाला देण्यात येणार होती, कुठे जात होती, हे बघणं आता एक तपासाचा भाग आहे आणि महत्त्वपूर्ण ठरणार। निश्चितच या तपासासंदर्भातली प्रत्येक अपडेट जाणून घेऊ। भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।